नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल चौरे आणि आपण पाहत आहात द भारत हे चॅनल. मित्रांनो, हे माझं पहिलं चॅनल आहे आणि आजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामुळे या चॅनलबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला देऊ इच्छितो. या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरची माहिती घेणार आहोत, तसंच वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत. जसं की क्रीडा, राजकारण, करिअर असेल, जॉब्स असतील, चालू घडामोडी असतील, इतिहास असेल, तर अशा बऱ्याचशा काही गोष्टींवरती आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. तसेच काही ज्ञान घेण्याची पण आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी बोलणार आहे अंबाजोगाई या शहराबद्दल, जे की माझं मूळ गाव आहे, जिथे मी अजून देखील राहतो. तर मित्रांनो, अंबाजोगाई शहर याला द सिटी ऑफ टेम्पल असंही म्हणलं जातं, कारण इथं खूप असे प्राचीन आणि जुने मंदिर आहेत, ज्याच्यामध्ये येतं खोलेश्वर, जोगाई देवीचं मंदिर, भांडेश्वर, अमृतेश्वर. त्याचप्रमाणे बाराखांबी हे देखील इथलं खूप प्राचीन असं मंदिर आहे. नुकतंच झालेल्या उत्खननामध्ये तिथे अनेक जुन्या मूर्त्याही सापडलेल्या आहेत. तसेच खोलेश्वर मंदिराच्या समोर देखील ज्यावेळेला उत्खनन करण्यात आलं, त्यावेळेलाही एक प्राचीन समाधी तिथं दिसलेली आहे. त्याचनुसार हत्तीखाना हे देखील एक खूप जुनी अशी लेणी आहे. तिथे दगडाचे हत्ती अजून देखील आहेत. हे सर्व काही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. पण अंबाजोगाई या शहराची अजून थोडीशी माहिती द्यायची म्हणजे अंबाजोगाई शहर जे आहे ते मराठी भाषेची जननी आहे असंही म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते मराठी भाषेचा उगम जो आहे तो अंबानगरीमध्ये झालेला आहे. आद्य कवी मुकुंदराज स्वामी यांनी विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे तो अंबाजोगाईमध्येच लिहिलेला आहे. अंबाजोगाई या शहराचं पूर्वीचं नाव म्हणजे अंबानगरी. त्याच्यानंतर ह्या शहराचं नाव राजा जयवंत याच्या काळी जयवंती नगर असं ठेवण्यात आलेलं. कालांतराने ते पुढं निजामशाहीच्या काळात मोमिनाबाद झालं. स्वातंत्र्याच्या नंतर या शहराचं नाव अंबाजोगाई असं ठेवण्यात आलं. त्याचं कारण असं की देवी पार्वतीचा अवतार असलेल्या जोगाई देवी किंवा योगेश्वरी देवी यांच्या नावानुसार या शहराचं नाव ठेवण्यात आलं. आंबे जोगाई असं मिळून अंबेजोगाई हे नाव झालेलं आहे. येथे अनेक जुन्या शिक्षण संस्था असल्यामुळे उच्च प्रतीचं शिक्षण जे आहे अंबेजोगाईमध्ये भेटतं. त्यामुळे अंबेजोगाईला शिक्षणाचं माहेरघर असंही म्हणलं जातं. मराठवाड्याचं सांस्कृतिक शहर असंही म्हणलं जातं. तुम्हाला माहितीच असेल, पुणे हे शहर महाराष्ट्राचं शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. भौगोलिकदृष्ट्या अंबाजोगाई हे शहर उंचीच्या ठिकाणावर असल्यामुळे इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये अंबेजोगाईचं तापमान हे उन्हाळ्यामध्ये कमी असतं आणि हिवाळ्यामध्ये इथं थंडी थोडी जास्त अनुभवायला देखील तुम्हाला येते. तर मित्रांनो, ही झाली अंबेजोगाई शहराबद्दलची माहिती आणि मी बोलल्यानुसार पुढील भागामध्ये आपण अंबाजोगाई शहरातील प्राचीन मंदिरं जे आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल खाली नक्की कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.